नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. आजच्या भागात जीवा आणि नंदिनीचा आनंद हरवणारे म्हणजेच नंदिनीचं मिसकॅरेज होणार आहे. प्रेक्षकांनो, तेव्हा पूर्ण भाग नक्की बघा. जीवाला नर्स आवाज देऊन सांगते, तुमचे डिस्चार्ज पेपर तयार झालेले. जीवा बाहेर जातो त्यावेळेला नंदिनी आराम करते आणि तिथे लहान मुलगा येतो. ज्यूसची बॉटल समजून तो औषध पिणार असतो. त्याच वेळेला एक बाटली त्याच्या हातातनं खाली पडते. त्या आवाजाने नंदिनीला जाग येते. मुलगा औषध पिणार त्यात नंदिनी त्याच्याकडे धावत जाते आणि तिचा पाय सरकतो, पोटावरच पडते ती. जीवा बाहेरच असतो, त्याला या गोष्टीची काही कल्पना नसते. एका बाईचं लक्ष जातं, अरे कोणी बाई पडली पोटावर. नर्स, डॉक्टर सगळेच तिथे जमा होतात. जीवा पण येतो तिथे. पोटावर पडल्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. तेव्हा डॉक्टर तिच्यावर उपचार करतात. त्यावेळेला जीवा बाहेर उभा असतो आणि खूपच टेन्शन आलेलं असतं. नक्की काय होईल ते त्याच वेळेला डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतात, सॉरी, मी तुमच्या बाळाला नाही वाचू शकली. ते ऐकल्यानंतर जीवाला सगळं संपल्यासारखं वाटतं. नंदिनीकडे येतो तेव्हा नंदिनी देखील रडत असते आणि जीवाचे डोळे इतके पाणावलेले असतात, पण तो रडूनसुद्धा दाखवत नाही, कारण त्याला नंदिनीला सावरायचं असतं. जीवा नंदिनीच्या पोटाला हात लावणार तर नंदिनी त्याचा हात बाजूला करते. सगळं संपलंय जीवा. ते काही बोललेले नाही, पण त्यावेळेला त्यांनी एक सॅड सॉन्ग प्ले केलेलं आहे. त्यानंतर नंदिनी पण खूप रडते तर जीवा तिला सावरतो. तर मानिनी काकूंना सारखी काळजी वाटत असते. नंदिनी पण अजून घरी आली नाही, फोनही लागत नाही आहे. जीवाचा पण फोन नाही लागत आहे. इथून काका प्रयत्न करत असतात पण दोघांचाही फोन लागत नाही. पार्थ अजून आला नाही. तितक्यात पार्थ येतो. कोण म्हटलं पार्थ आला नाही? मी तर आलो आहे. मानिनी काकू विचारतात, अरे काव्याला व्यवस्थित घरी सोडलं ना, आणि तुला यायला का उशीर झाला? तेव्हा तो सांगतो, सासूबाई लवकर सोडत नव्हत्या ना, पण मला त्यांचा थोरला जावई आला आहे तर पाहुणचार तर होईलच. मानिनी काकू विचारतात, मग काय काय खाल्लं? तेव्हा पार्थ सांगतो, मस्त मटार कचोरी, नारळाच्या वड्या आणि वेगळ्या पद्धतीचं पन्ह, मस्त ताव मारला आहे मी. तर मानिनी काकू त्याची चेष्टा करतात, मिथून भाऊजी मग आता मटण रस्सा बनवला आहे, आता पार्थला तर काही भूक नाही तेव्हा तो जेवणार नाही. तर पार्थ म्हणतो, अगं थोडी थोडी भूक लागायला लागली आता मला. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, खादाड कुठला? तर मानिनी काकू सारख्या दरवाजाकडे बघत असतात. तेव्हा पार्थ विचारतो, अगं ही काव्या गेले आहे, त्यांची आई काळजी घेतील आता, तू कशाला टेन्शन घेते? तेव्हा त्या सांगतात, पण जीवा नंदिनी अजून घरी आली नाहीत ना, आणि फोन लागत नाही आहे, एक उचलत नाही आहे, आता काय करायचं आहे पोरांचं तूच सांग बरं. पार्थही म्हणतो, अगं तू टेन्शन घेऊ नको, येतील ते. तर वसू आत्या विजयला विचारत असतात, ही नंदिनी पण आहे ना, जीवाला घोर लावते, केव्हा ॲक्सिडेंट झाला आहे अजूनसुद्धा घरी आलेली नाही. तेव्हा विजय पण म्हणतो, हो माझं चुकलंच ना, मी तिथे थांबायला हवं होतं, तिची विचारपूस करायला हवी होती, तुला घरी सोडून देऊ, तुला विचारायला पाहिजे होतं हो ना, म्हणजे या देशमुखांना आयती संधी मिळाली असती मला जेलमध्ये टाकण्याची, चुकलंच माझं हो ना. वसू आत्या म्हणतात, अहो विजयराव तसं नाही, पण तुम्ही जिला धडक दिली ती नक्की नंदिनीच होती ना. तेव्हा विजय सांगतो, अहो आई असे डबल डबल योगायोग होणार नाही ना, एकच ड्रेस एकच छत्री. वसू आत्याही विचारतात, पण नंदिनीने तुम्हाला बघितलं नव्हतं ना, आणि इतर लोकांनी कोणी? तेव्हा विजय म्हणतो, मी तिथे थांबलोच नाही ना, सुसाट निघालो तेव्हा कोण बघणार मला. मिथून काकांचा आवाज येतो, अरे जीवा नंदिनी आले. तर वसू आत्या म्हणतात, आले बाबा एकदाचे, चला आपण खाली जाऊन बघूया. तर मानिनी काकू नंदिनी जीवा दोघांना पण सारखे प्रश्न विचारत असतात, अरे कुठे होतात तुम्ही, किती फोन केले, फोनही उचलायला तयार नाही. नंदिनी तू बरी तर आहेस ना? जीवा म्हणतो, अगाई हो, ती आत्ता आली, बसू तर दे तिला शांत, मी सांगतो सगळं. तर मानिनी काकू तिला मिठी मारतात, तू व्यवस्थित आहे ना नंदिनी? नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, पण तिला त्रास होत असतो पोटाला. अगं नंदिनी काय झालं आहे नेमकं, तुला त्रास का होतोय? तेव्हा पार्थे म्हणतो, तुमचा मूड चांगला नाही का? थांबा मी एक गोष्ट ऐकवतो तुम्हाला. काव्याचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो, तो नंदिनीला ऐकवतो आणि त्यामध्ये काव्या बोललेली असते, मी अभ्यास केलेला होता पार्थ, पण मला ताईमुळे जास्त बळ मिळालं, कारण तिने माझा मूड चांगला ठेवला ना, म्हणून मी पास होऊ शकली. पण आता पुढचे प्रिलियम्स येतील, मेन्स येतील, तेव्हा नको कुठल्याही प्रकारचा अडथळा. मी तर ताईला सांगणार आहे, तेव्हासुद्धा माझा मूड तू असंच चांगला ठेव, म्हणजे मी नक्की पास होईल. तर नंदिनी मनातच विचार करते की घरात आत्ताच कोणाला काही सांगायला नको, नाहीतर घरातल्यांबरोबर काव्याला देखील कळेल आणि तिचं कुठेच लक्ष लागणार नाही. मानिनी काकू परत विचारतात, अगं नंदिनी काय झालं नेमकं, काय एवढा उशीर झाला? तेव्हा जीवा काही बोलणार तितक्यात नंदिनी सांगते, काही नाही आई,
आम्ही चौपाटीवर गेलो होतो आणि बाईकवरून उतरताना माझा थोडासा पाय मुरगळला, त्यामुळे यायला आम्हाला उशीर झाला. तर विजय, वसू आत्या दोघंही लांबून ऐकत असतात. दोघांनाही धक्का बसतो की नंदिनी खोटं का बोलत असेल. तिथून रूममध्ये निघून येतात. तेव्हा विजय सांगतो, मी तिला एवढी जोरात धडक दिली तेव्हा तिचं नक्की मिसकॅरेज झालं असेल. मग ही घरातल्यांपासून लपवते का हे सगळं? वसू आत्या सांगतात, अहो, एखादी बाई प्रेग्नेंट असताना पोटावर पडली म्हणजे मिसकॅरेज होतच असं नाही. तिचं बाळही व्यवस्थित असेल. हे आत्ता कसं झालं? तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं दुपटणं. ती काव्या पण व्यवस्थित आहे आणि ही नंदिनी पण. एवढं सगळं केलं पण काहीच उपयोग झाला नाही. तर पार्थ ओरडत असतो, अशा अवस्थेमध्ये कोणी चौपाटीवर जातात का? पण मला का नाही सुचलं हे? मानिनी काकू त्याला फटके देतात. अरे मेल्या, काय बोलतेस तू, कळते का तुला? अरे जीवा नंदिनी, तुम्हाला कळत नाही का रे? आत्ताशी 2 महिने झाले. तुझे बाबा काय म्हटले ते आठवतं ना नंदिनी? तेव्हा नंदिनीला तिचे बाबा जे बोलले ते आठवतात आणि त्याच वेळेला तिला थोडे चक्कर आल्यासारखं वाटतं. तिथेच मानिनी काकूंच्या खांद्यावर डोकं टेकून देते. तर त्या तिला रूममध्ये न्यायला सांगतात जीवाला. रूममध्ये आल्यानंतर नंदिनी सांगते, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी खोटं का बोलली? तेव्हा जीवा सांगतो, मला माहिती तू का खोटं बोलली ते, कारण काव्याला त्रास नको व्हायला म्हणूनच ना. पण किती दिवस खोटं बोलशील? डिलिव्हरी 7 महिन्यानंतर आहे आणि प्रिलियम्स 5 महिन्यानंतर. तोपर्यंत सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवायची? तर जीवाचं लक्ष पाळण्याकडे जातं. त्याच्या मुलीसाठी बघितलेले स्वप्न त्याला आठवत असतात आणि खूप मोठमोठ्याने रडतो. तेव्हा नंदिनीला पण रडू येतात, तरी देखील ती त्याला शांत करते. मोठ्याने रडू नका, नाहीतर समजेल सगळ्यांना. जीवाला असं रडताना आपलेसुद्धा डोळे पाणावतात प्रेक्षकांना, कारण खरंच खूप चुकीचं घडलं हे. असं तरी नव्हतं दाखवायला पाहिजे ना. असो. तर जीवा म्हणतो, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आई बोलली होती मला पाळणं आणू नको, तू पण सांगितलं, तरी देखील मी ऐकलं नाही ना. या सगळ्याला मी कारणीभूत आहे. त्याच्या स्वतःच्याच गालामध्ये फटके मारून घेतो. तेव्हा नंदिनी त्याला थांबवते. अहो, असं करू नका, मला खूप भीती वाटते. तर जीवा नंतर शांत होतो. तर हा भाग इथेच थांबतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी जीवाला सांगत असते, आपण एवढ्या लवकर कोणाला काही सांगायचं नाही आहे. तेव्हाच तिथे मानिनी काकू आलेले असतात. ते विचारतात, काय सांगायचं नाही आहे? तर तिथून उठतात, डोळे पुसतात. तर पुढे काय होतं आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज. आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.